हॅलो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. आज 13 मार्च रोजी पीएम किसानचा 22वा हप्ता जमा होणार आहे. हो, बरोबर. त्याबरोबर आपल्याला नमो शेतकरी हप्ता पण मिळणार आहे का? हो, नक्कीच. तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक शेतकरी बांधव आपल्याला कमेंट्समध्ये हेच विचारताय की आज जो पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना पीएम नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. मग आपल्याला जसं की केंद्र शासनाच्या माध्यमातून 22वा हप्ता वितरित होणार, अगदी तसंच राज्य शासनाच्या माध्यमातूनही नमोचा 8वा हप्ता असेल किंवा मग 9वा हप्ता, हे दोन्ही हप्ते वितरित होणार का, अशा अनेक आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत. तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. तर आज आपण जर पाहिलं तर आज आहे 13 मार्च 2026 आणि जसं की नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज हप्ता वितरित होणार, ही माहिती आपण या अगोदरच दिलेली आहे. तर अगदी त्याप्रमाणे कृषी व कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी दिलेल्या अपडेट्सनुसार 13 मार्चला म्हणजेच आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा जमा होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने पीएम किसान महासन्मान निधी योजना जी आहे तर त्याच धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील चालू केली आहे. आता त्याचा जो एससी आणि एसटी प्रवर्गाच्या अंतर्गत लेखाशीर्ष तयार करून त्या अंतर्गत पैशाची म्हणजेच निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21वा हप्ता जो जमा झालेला आहे तर त्या हप्त्यासोबत आपल्याला नमोचा 8वा हप्ता हा वितरित व्हायला हवा होता, परंतु तो आजपर्यंत वितरित झालेला नाही. आणि आज जो आपल्याला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता वितरित होणार आहे, त्याबरोबर मग आपल्याला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते वितरित होणं आवश्यक होतं. परंतु आज जर आपण पाहिलं तर आजच्या डेटला आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती असं सांगितलं जात होतं की 13 मार्च 2026 रोजी पीएम किसानचा 22वा हप्ता जो वितरित होणार आहे, त्याबरोबर नमोचा 8वा आणि 9वा असे एकूण 6,000 रुपये जमा होणार आहेत. परंतु आज फक्त आणि फक्त पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता केंद्र शासनाच्या माध्यमातून एकंदरीत 2,000 रुपये प्रति शेतकरी बांधव असंच जमा होणार आहे. आता राहिला प्रश्न तुम्ही जो विचारलेला आहे की नमोचे हप्ते पण याच सोबतच जमा होणार का, तर आज जरी आपण पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएमचा हप्ता वितरित केला जाणार असला तरी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून मात्र नमो शेतकरीच्या हप्त्यांसंदर्भात कुठलीही अपडेट नाही, म्हणजे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु आज त्याचं वाटप होणार नाहीये. तर या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता असेल आणि 9वा असेल, या दोन्ही हप्ते वितरित करण्याची वेळ ही संपत आलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही हप्ते आता या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्येच जमा होणार आहे, अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. म्हणजे एकंदरीत आज जरी शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त 2,000 रुपये जमा होणार असले तरी सुद्धा याच महिन्यामध्ये म्हणजे मार्च एंडिंगच्या अगोदरच संपूर्ण शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता असेल, 9वा हप्ता असेल, म्हणजे नमोच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि आज जे पीएम किसानचा 22वा हप्ता जमा होणार आहे ते 2,000 रुपये असे या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना एकूण पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे मिळून 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण मित्रांनो, आता हा हप्ता कोणाकोणाला भेटणार हे सुद्धा महत्त्वपूर्ण असं असणार आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना आज पीएम किसानचा हप्ता वितरित होईल त्याच शेतकरी बांधवांना फक्त नमोचे 8व्या आणि 9व्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे. आता यामध्ये कोणकोणते शेतकरी बांधव अपात्र ठरवण्यात आले ते सुद्धा आपण पुढील रेकॉर्डिंगच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता वितरित होईल त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की आम्हाला हप्ता जमा झाला, आणि ज्या कोणाला हप्ता जमा होणार नाही त्यांनीही कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे, जेणेकरून आपण त्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पुढील व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच करूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ओके, धन्यवाद.